तर शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। बहुमत आमच्या सोबत आहे असं त्यांनी म्हटलं। शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्षही चालवला असं अजित पवार गटानं म्हटलंय। गेल्या सुनावणीवेळी देखील हुकुमशाही पद्धतीने पक्षामध्ये सर्व सुरू आहे अशी टीका जी आहे ती अजित पवार गटाकडून करण्यात आली होती आणि आता देखील शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। एवढंच नाही तर शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवलेत असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर यांच्याकडे। संदीप, आतापर्यंतचा युक्तिवाद आणि महत्त्वाचे मुद्दे। तर पुन्हा एकदा आपण संदीपकडे जाणार आहोत। मात्र शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला असा अजित पवार गटानं दावा केला। शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले, एका सहीनं नियुक्त्या केल्या जात होत्या, निवडणूक होत नव्हती असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय। तर पक्षात यापूर्वी संघटनात्मक निवडी कायद्याला धरून नव्हत्या असं देखील अजित पवार गटाकडून म्हटलं गेलंय। प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख पटवून देणं इथे अशक्य असल्याचं अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। तर शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला असं म्हणत टीका केली आणि शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले असं अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलं गेलंय। तर पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने कारभार झाला नाही। पक्षात यापूर्वी संघटनात्मक निवडी कायद्याला धरून नव्हत्या, एका सहीनं फक्त या नेमणुका केल्या जात होत्या, निवड होत होती असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला असा दावा अजित पवार गटानं केलाय। तर पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही नाही, पक्षावर कोणीही एकच व्यक्ती वर्चस्व गाजवू शकत नाही असंही अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलं गेलेलं आहे। पक्षात यापूर्वी संघटनात्मक निवडी कायद्याला धरून नव्हत्या अशीही टीका करण्यात आलेली आहे। तर प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख पटवून देणं इथे अशक्य असल्याचं अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला असा युक्तिवाद अजित पवार गटानं केला आहे। मनिंदर सिंग अजित पवारांचे वकील सध्या युक्तिवाद करतायत। शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले असं युक्तिवादादरम्यान त्यांनी वक्तव्य केलंय। पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीनं कारभार झाला नाही असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय। विधिमंडळातील बहुमत आमच्याकडे आहे, ते बघून निर्णय घ्यावा असंही युक्तिवादादरम्यान म्हटलं। पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पक्ष कोण हा प्रश्न उपस्थित होतो, त्यामुळे आमचं बहुमत विचारात घ्या असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय। तर अजित पवार गटाचा युक्तिवाद सध्या सुरू असून मनिंदर सिंग अजित पवारांचे वकील इथे युक्तिवाद करतायत। शरद पवार यांच्या हुकुमशाही पद्धतीवर या ठिकाणी बोट ठेवण्यात आले। शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला, निवडणुका झाल्या नाहीत, नेमणुका फक्त एका सहीनं होत होत्या असा दावा अजित पवार गटानं केलेला आहे। पक्षांतर्गत लोकशाही या मुद्द्यावर आता सध्या युक्तिवाद सुरू आहे। पक्षात यापूर्वी संघटनात्मक निवडणुका झालेल्या नाहीत असंही अजित पवार गटानं या ठिकाणी म्हटलंय। प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख पटवून देणं शक्य नाही असा युक्तिवाद या ठिकाणी अजित पवार गटानं केलाय। संदीप राजगुळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तर संदीप, सध्या काय सुरू आहे, काय सांगाल? संदीप, सादिक अली प्रकरणाचा या ठिकाणी दाखला देण्यात आलेला आहे। 2 गट यामध्ये पडले होते, याचा दाखला देण्यात आलाय, काय माहिती? अगदी बरोबर आहे निखिला। खरं तर मनिंदर सिंग यांची मनिंदर सिंग यांचं एक वैशिष्ट्य सांगावं लागेल। ज्यावेळेला शिवसेनेतल्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू होती त्यावेळेला मनिंदर सिंग यांनी थेट आरोप केला होता उद्धव ठाकरे यांच्यावर, पक्षप्रमुख पद हेच बेकायदेशीर आहे आणि त्यांची निवड देखील बेकायदेशीर आहे असं त्यांनी म्हटलं होतं। आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की शरद पवारांवर थेट आरोप केलेला आहे। हा सगळा युक्तिवाद सुरू असताना की शरद पवारांनी स्वतः आपलं घर म्हणजे घर जसं चालवलं जातं तसा पक्ष चालवला, त्यांची हुकुमशाही जी आहे ती कशा पद्धतीनं होती पक्षामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न मनिंदर सिंग करतायत। सगळे नियम जे आहेत ते पायदळी तुडवले गेले,
पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीनं कारभार झाला नाही पक्षामध्ये किंवा पक्षाची जी घटना होती त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार जो होता तो चालला नाही असं म्हटलेलं आहे मनिंदर सिंग यांनी। नीरज किशोर कौल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर आता मनिंदर सिंग यांचा हा युक्तिवाद सुरू झालेला आहे। सादिक अली प्रकरण आणि सुभाष देसाईंचं जे प्रकरण, ह्या दोन्ही प्रकरणाचा जो दाखला आहे तो देखील या सगळ्या युक्तिवादाच्या दरम्यान दिलेला आहे। काँग्रेसच्या फुटीचा दाखला देखील दिलेला आहे। पी ए संगमा यांच्या प्रकरणाचा दाखला देखील मनिंदर सिंग यांनी दिला आहे। एकतर मनिंदर सिंग हे आक्रमकपणे युक्तिवाद करत असतात, त्यामुळे शरद पवार यांच्याच नेतृत्वावर थेट आरोप करण्याचा आरोप जो आहे तो या युक्तिवादामधून मनिंदर सिंग करतायत। निखिला, नक्की संदीप, आपण पाहतो सादिक अली प्रकरण, त्याचबरोबर पी ए संगमा यांच्या प्रकरणाचा दाखला देखील या ठिकाणी देण्यात आला। दुसऱ्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाकडून पवारांवर मोठा आरोप करण्यात आला आहे। पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा आहे, पक्षाची घटना मनिंदर सिंग सध्या वाचून दाखवत आहेत।